हॅलो माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सी फर्स्ट ट्रायमिस्टरबद्दल मंथ वाईज स्टेप बाय स्टेप बोललो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्यामध्ये होणाऱ्या प्रॉब्लेम्सवर आपण काय उपाय करू शकतो, कसे ते प्रॉब्लेम्स कमी करू शकतो हे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी काही होम रेमेडीज सांगते ज्यामुळे मॉर्निंग सिकनेस, उलटी, मळमळ या गोष्टी अर्थातच बंद तर नाही होणार, पण कमी होईल आणि ज्याने मला फायदा झालेला आहे आणि ज्याचे काही एक साइड इफेक्ट नाही आहेत. तुम्ही या सर्व गोष्टी तुमच्या डॉक्टर सोबत सुद्धा डिस्कस करू शकता. तर जसं मी आधी सांगितलं, की थोडं-थोडं खायचं, एकदमच पूर्ण खायचं नाही. कारण पचनसंस्था ही नाजूक झालेली असते प्रेग्नन्सीमध्ये. डायजेस्ट करायला फूड खूप वेळ लागतो. कारण बाळामुळे आणि हार्मोनल चेंजेसमुळे. सो थोडं-थोडंच खायचं आणि काही पण खाऊ शकता तुम्ही. ड्रायफ्रुट्स खाऊ शकता, फ्रुट्स खाऊ शकता. थोडं तुम्ही जे जेवण घेता ते घेऊ शकता. फक्त पॉसिबली हेल्दीच फूड घ्यायचं. म्हणजे जास्त मैद्याचे पदार्थ, बिस्किट वगैरे अशा गोष्टी टाळायच्या. पॉसिबली हेल्दीच घ्यायचं. कारण प्रेग्नन्सीमध्ये जसं मी सांगितलं आधीच, की ऑलरेडी वेट गेन होतो. त्यात आपण मैद्याचे पदार्थ वगैरे बाहेरच्या गोष्टी जर खाल्ल्या तर त्यांनी आणखी जास्त वेट गेन होईल, ज्याने पुढे प्रॉब्लेम होतो. त्यामुळे शक्यतो हेल्दी गोष्टीच खायच्या, घरच्या गोष्टीच खायच्या आणि थोड्या-थोड्या डिस्टन्सनी खायच्या. म्हणजे थोडं-थोडं खायचं, 2-2 तासांनी खायचं, पण थोडं-थोडं खायचं. ज्यांना जास्त ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चहा, कॉफी या गोष्टी बंद करायच्या. कारण मला प्रेग्नन्सीच्या आधी सुद्धा खूप जास्त ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता आणि प्रेग्नन्सीमध्ये माझा तो प्रॉब्लेम खूप जास्त वाढला. त्यामुळे मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं, की "तू चहा, कॉफी पूर्णपणे बंद करून दे." कॉफी तर तसंही बंद करायला सांगतात, पण मला चहा सुद्धा सांगितलेला. कारण चहाने ॲसिडिटी आणखी जास्त वाढते. सो मी चहा, कॉफी पूर्णपणे बंद केलंय. आता मला 7वा महिना लागलेला आहे, तरी सुद्धा मी चहा, कॉफी घेत नाही. कारण मला अजूनही व्हॉमिटिंगचा त्रास होतो जर मी मेडिसिन स्किप केली तर. पण मला जो काही फरक पडलेला आहे तो सर्वात जास्त फरक कशामुळे पडलाय ते मी सांगतेच. तर ज्यांना जास्त ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चहा, कॉफी ही बंद करायलाच पाहिजे. तसं तुम्ही तुमच्या डॉक्टरसोबत बोलू सुद्धा शकता, तेही तेच सजेस्ट करतील. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये सर्वात जास्त मॉर्निंग सिकनेसचा प्रॉब्लेम असतो. तर त्यासाठी काय करायचं, सकाळी उठल्याबरोबर नॉर्मल टेम्परेचरचं 1 ग्लास पाणी प्यायचं. शक्यतो फ्रिजमधलं पाणी टाळायचं. कारण असं म्हणतात, की नॉर्मल डिलिव्हरीसाठी गरम पाणी जेवढं आपण घेऊ ते शेवटच्या दिवसांमध्ये. ऑब्व्हियसली स्टार्टिंगपासून आपण गरम पाणी नाही घेऊ शकत, पण प्रॅक्टिस ही ठेवायची, की नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं. एकदमच फ्रिजमधलं गार पाणी घ्यायचं नाही. आणि जर तुम्हाला फ्रिजच्याच पाण्याची सवय असेल, तर जसं मला सुद्धा होती, तर एक प्रॅक्टिस ठेवू शकता, की ते पाणी पिण्याच्या एक 15 ते 20 मिनिटं आधी बाहेर काढून ठेवायचं. त्याने काय होईल, तो जो खूप जास्त गारवा आहे त्याचा तो थोडा कमी होईल आणि आपल्या बॉडीमध्ये गार पाणी सुद्धा जाईल आणि त्याचा काही त्रास सुद्धा होणार नाही. तर तुम्ही ते करू शकता. तर मॉर्निंगला उठल्याबरोबर 1 ग्लास नॉर्मल टेम्परेचरचं पाणी प्यायचं. त्यानंतर 15-20 मिनिटांनी थोडं ड्रायफ्रुट्स वगैरे असं काही खायचं आणि त्यानंतर 1 तासाच्या आत नाश्ता करून घ्यायचा. नाश्ता म्हणजेही पोटभर असा नाश्ता करायचा नाही. पोह्याने ॲसिडिटी वाढते, तर शक्यतो पोहे हे थोडे कमी खायचे. बाकी तुम्ही हेल्दी कुठलीही गोष्ट खाऊ शकता. तुम्ही फ्रूट सुद्धा खाऊ शकता नाश्ता म्हणून. तर हीच प्रॅक्टिस ठेवायची. ओव्हरऑल प्रेग्नन्सी ही शक्यतो या गोष्टी पाळायच्या, जेणेकरून थर्ड ट्रायमेस्टरमध्ये जास्त त्रास होणार नाही. कारण आपण जर विचार करू, की आत्ता तो त्रास नाहीये, आत्ता बेबी मोठं नाहीये. त्यामुळे आतापासूनच कशाला तसं करायचं, तर तसं नाही. आपण थर्ड ट्रायमेस्टरमध्ये सडनली आपल्या ज्या हॅबिट्स असतात, त्या चेंज नाही करू शकत. त्यामुळे बेटर हे आहे, की आपण पहिल्या मंथपासूनच तशी सवय ठेवायची. 2-2 तासांनी खायचं, थोडं-थोडं खायचं, चालत फिरत राहायचं. ॲसिडिटी वाढेल अशा गोष्टी कमी करायच्या आणि जेवढं होईल तेवढं पाणी प्यायचं. दुसरी रेमेडी म्हणजे सोप. तर सोप किंवा सोपेचं पाणी हे सुद्धा बेस्ट आहे ॲसिडिटी कमी करण्यासाठी आणि मळमळ कमी करण्यासाठी. कारण सोप आणि सोपेच्या पाण्यामध्ये ते प्रॉपर्टीज असतात जे आपले मळमळ जी आहे म्हणजे आपल्याला स्मेल सहन होत नाही, उलटीसारखं होतं पण उलटी होत नाही. या ज्या गोष्टी आहे या खूप प्रमाणात कमी करतात. तर तुम्ही सोप आणि सोपेचं पाणी सुद्धा घेऊ शकता. देन मी जे स्वतः अप्लाय केलेलं आहे माझ्यावर, मला जेव्हापासून लक्षात आलंय, मला जेव्हापासून डॉक्टरनी सांगितलं तेव्हापासून, ते म्हणजे ताक. तर ताकाने खूप जास्त फरक पडतो. ताकामध्ये कॅल्शियम सुद्धा असतं, जे बाळाच्या ग्रोथसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बघा डॉक्टर सांगतात, की दुधाचे पदार्थ जास्त घ्यायचे. त्याचं कारण असं, की आपण जे दुधाचे पदार्थ वगैरे घेतो त्यातनं बाळाला कॅल्शियमचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात मिळतं आणि त्याची हाडं वगैरे मजबूत बनतात.
फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये कॅल्शियमचा इंटेक जेवढा जास्त घेतला तेवढा फार चांगला आहे. त्याचं कारण असं की बाळाचे बोन्स वगैरे बनणं सगळे सुरू असतात आणि त्या बनावटीच्या प्रोसेसमध्ये त्यांना जेवढे जास्त पोषक तत्व मिळाले तेवढे त्यांच्यासाठी चांगली असतात. कारण बाहेर आल्यावर आपण त्यांना तेवढं स्ट्रॉंग नाही बनवू शकत जे ते बनताना त्यांना त्या पोषक तत्वांनी मदत होते. तर होईल तेवढे दुधाचे पदार्थ घ्यायचे, ताक घ्यायचं. मी तरी रात्री झोपायच्या 1 तास आधी ताक घेते. त्यामुळे मला माझी ऍसिडिटी खूप जास्त प्रमाणात कमी झालेली आहे. मला थर्ड ट्रायमेस्टर लागलाय तरी सुद्धा मला हार्टबर्न वगैरे होत नाहीये सध्या. आणि जे काही करपट ढेकर वगैरे असतात, जास्त ऍसिडिटी असते ते मला त्रास होत नाहीये. त्याचं रिझन हेच की मी कंटिन्यू 4थ्या ते 4.5 महिने झाल्यानंतर पासून मी कंटिन्यू 1 ग्लास भरून गार ताक घेते. तुम्ही 1 ग्लास भरून गार दूध सुद्धा घेऊ शकता. त्याने खूप जास्त मदत होते. आपल्या शरीरामध्ये जेवढ्या जास्त थंड गोष्टी जातील त्याने ऍसिडिटी कंट्रोल करायला खूप हेल्प मिळते. मला आईस्क्रीम सुद्धा सांगितलेलं डॉक्टरनी, तर मी आईस्क्रीम घ्यायची जेव्हा मला जास्त त्रास व्हायचा तेव्हा. पण आता जसं-जसं थर्ड ट्रायमिस्टर मध्ये एंटर झालेले आहे तसं जास्त थंड गोष्टी घेऊ शकत नाही कारण त्याने बाळाला त्रास होतो आणि परत माझी डिलिव्हरी ही थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजेच माझी डिलिव्हरी ही अ, पावसाळ्यामध्ये येत आहे. त्यामुळे मी शक्यतो आता थंड गोष्टींपासून लांब राहते कारण आता थर्ड ट्रायमिस्टरमध्ये बाळाला त्या गोष्टीचा त्रास होतो म्हणून. तर सुरुवातीपासून तुम्ही ताक घेऊ शकता. ताकाचे काहीच साइड इफेक्ट नाहीये. तरी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सोबत नक्कीच डिस्कस करू शकता. तर या सर्व गोष्टींनी मला आराम पडलेला आहे आणि याचे काही एक साइड इफेक्ट्स नाहीयेत म्हणून मी ते तुम्हाला सांगत आहे. तर ज्यांना ताक सहन होत नाही ते दही सुद्धा घेऊ शकतात. दह्यामध्ये काळं मीठ टाकून घ्यायचं किंवा जिरं पावडर वगैरे टाकून घ्यायचं. ते सुद्धा चालतं. दही सुद्धा कॅल्शियमनी भरपूर असं आहे. दही खाल्ल्याने सुद्धा बाळाला पोषक तत्व मिळतात आणि दही, ताक त्यानंतर पनीर वगैरे या दुधाच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी युजफुल यासाठी सुद्धा आहे कारण आपले ब्रेस्ट फॉर्मेशन या दरम्यान सुरू असतं. म्हणजे बाळाला जे मिल्क ग्लँड असतात त्या बनणं सुरू असतात. बाळाचं जे दुधाची जी प्रोसेस असते ती सर्व प्रोसेस सुरू असते आणि या सर्व गोष्टींमुळे तसंच प्रोटीन पावडर देतात डॉक्टर. तर प्रोटीन पावडरमुळे वगैरे या सर्व गोष्टींमुळे बाळाला जे दूध आहे, ते दूध भरपूर प्रमाणात येतं. बाळाला दूध कमी पडत नाही आणि लिक्विड इंटेक जेवढा आपण जास्त घेऊ, तेवढं ते फायदेशीर यासाठी सुद्धा असतं कारण बॉडी डिहायड्रेटेड होत नाही. बॉडी डिहायड्रेटेड नाही झाली तर ऍसिडिटी सुद्धा वाढत नाही आणि त्यामुळे जे 9व्या महिन्यामध्ये बाळाचं पाणी कमी झालंय आणि त्यामुळे इमर्जन्सी सिझर करावं लागलेले आहे, हे जे प्रॉब्लेम असतात, या प्रॉब्लेम पासून सुद्धा खूप जास्त रिलीफ मिळतो. त्याचं रिझन हे आहे कारण डॉक्टर त्यासाठीच सांगतात, की जेवढा होईल तेवढा लिक्विड इंटेक वाढवायचा. आपण फर्स्ट मंथ पासूनच ही प्रॅक्टिस ठेवायला हवी. कारण पहिल्या 3 महिन्यांमध्ये बॉडी ही खूप जास्त डिहायड्रेटेड होते कारण व्हॉमिटिंग ही ऑलमोस्ट सर्वांनाच फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये होते. हार्मोनल चेंजेसमुळे. सो आपण सुरुवातीपासूनच ही प्रॅक्टिस ठेवू शकतो, की लिक्विड इंटेक जेवढा होईल तेवढा जास्त घ्यायचा. जर फक्त पाणी जात नसेल तर तुम्ही नारळ पाणी सुद्धा घेऊ शकता. मला नारळ पाण्याने आधीपासून प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला नारळ पाण्याने डोकं दुखतं. त्यामुळे मी नारळ पाणी नाही घेत जास्त. पण बाकी जे लिक्विड आहे त्याचा इंटेक मी फार घेते. दिवसभरामध्ये माझे कमीत कमी 5 ते 6 बॉटल पाणी मी पिते. त्यामुळे माझी बॉडी डिहायड्रेटेड होत नाही. तसंच माझी ताकची जी सवय आहे त्यामुळे सुद्धा मला खूप जास्त रिलीफ मिळालेला आहे. सो तुम्ही या गोष्टी डॉक्टरांसोबत डिस्कस करू शकता. त्यांना विचारू शकता. त्यांनी खूप जास्त रिलीफ मिळतो. आता व्हॉमिटिंगसाठी मेडिसिन सुद्धा येतात. मला माहिती नव्हतं स्टार्टिंगला त्यामुळे मी 4.5 महिन्यापर्यंत खूप त्रास सहन केला. पण त्यानंतर मला समजलं की मेडिसिन येतात म्हणून माझ्या अजूनही मेडिसिन सुरू आहेत. मी मेडिसिन स्किप करत नाही कारण मला हायपर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. पण दही, ताक, दुधाच्या गोष्टी यामुळे खरंच खूप जास्त रिलीफ मिळतो. डॉक्टर प्रोटीन पावडर देतात. त्याचा पिण्याचा कंटाळा करायचा नाही. मला सुद्धा कंटाळा येतो पण मी तरी सुद्धा पिते कारण त्यांनी बाळाचे बोन्स वगैरे खूप जास्त स्ट्रॉंग होतात. बाळाला दूध हे नंतर व्यवस्थित येतं आणि काही कॉम्प्लिकेशन सुद्धा येत नाही. तसंच काही खाल्ल्यानंतर थोडंफार चालायची सवय ठेवायची. ज्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये रिस्क आहे, जसं मी आधीही बोलले की रिस्क कशी कॅल्क्युलेट केल्या जाते, तर 3ऱ्या महिन्याच्या एनटी स्कॅन सोबत डबल मार्करची टेस्ट येते. त्यामध्ये सुद्धा समजलं जातं. तसंच आपली सोनोग्राफी जेव्हा होते त्यावेळी प्लासेंटाची पोझिशन ही त्यामध्ये लक्षात येते. त्यावरून डॉक्टर सांगतात की काही रिस्क आहे का? ज्यांचा लो लाईन प्लासेंटा आहे त्यांना रिस्क असते त्यामुळे त्यांना डॉक्टर बेड रेस्ट सांगतात. पण ज्यांची नॉर्मल प्रेग्नन्सी आहे, म्हणजे ज्यांची हेल्दी प्रेग्नन्सी आहे, ज्यांना डॉक्टरांनी बेड रेस्ट वगैरे काही सांगितलेली नाहीये, त्यांचा बेबी हेल्दी आहे असं सांगितलेलं आहे आणि सर्व गोष्टी नॉर्मल आहेत.
त्यांनी मात्र सुरुवातीपासूनच चालायची सवय ठेवायची. कारण चालल्यामुळे ज्या आपल्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी मदत करणाऱ्या ज्या मसल्स वगैरे आहे, त्या मसल्सला खूप जास्त स्मूथनेस मिळतो. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होते. त्यामुळे शक्यतोवर काही पिल्यानंतर नाही, काही खाल्ल्यानंतर लंच डिनरनंतर चालण्याची सवय ठेवायची. त्यामुळे पचन सुद्धा होईल, ॲसिडिटीचे सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही, गॅस, कॉन्स्टिपेशन या सुद्धा गोष्टी होणार नाही आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीसाठी हेच सुद्धा होईल. तसंच फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम हा सुद्धा बऱ्याच जणांना होतो. काहींना ओव्हरऑल प्रेग्नन्सी होतो, तर काहींना सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये होतो. मला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा सेकंड ट्रायमिस्टरमध्ये काही एखाद मंथ झाला असेल, पण मला ताकामुळे खूप जास्त रिलीफ मिळाला. त्यामुळे मला एखाद दिवसच असं व्हायचं. म्हणजे त्याच प्रॉपर मंथमध्ये मला 6व्या महिन्यामध्ये झालाय फक्त. पण एकाच दिवशी वगैरेच व्हायचा. तर कॉन्स्टिपेशनचा त्रास होणं प्रेग्नन्सीमध्ये ही सुद्धा नॉर्मल गोष्ट आहे. प्रत्येकालाच म्हणजे ऑलमोस्ट लेडीजला होतात. तर डॉक्टर सांगतात की लोअर ॲब्डोमेनवर पेन यायला नको. कारण रिस्क असते फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये, कारण बाळ हे खूप खाली असतं. पण कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असताना प्रेशर शिवाय स्टूल पास होत नाही. तर त्याकरिता सुद्धा तुम्ही ताक हे बेस्ट आहे. त्यानी पोट हे साफ होऊन जातं. पण जर तुम्हाला नसेल आवडत दही ताक, तर तुम्ही रात्रीला झोपायच्या आधी गरम पाणी प्यायचं. हलकं गरम पाणी. त्याने काय होतं, रात्रभरामध्ये जे अन्न आहे ते व्यवस्थितपणे डायजेस्ट होतं आणि सकाळी पोट हे व्यवस्थित स्मूथली साफ होतं. तर ही एक गोष्ट तुम्ही करू शकता. तसेच पोट साफ होण्यासाठी डॉक्टर काही मेडिसिन वगैरे सुद्धा देतात. मलाही दिलेलं. कारण ज्यावेळी मी ॲडमिट होते, मला व्हॉमिटिंगचा एक्स्ट्रीम त्रास होता. त्यावेळी माझी बॉडी एवढी डिहायड्रेटेड झालेली की मला 3 दिवसपर्यंत पोट साफ झालं नाही, अजिबातच नाही. त्यामुळे त्यानंतर मला कॉन्स्टिपेशनचा भयानक त्रास झाला. लिटरली मला ब्लड सुद्धा यायचं. सो त्या दरम्यान मला ताकानेच हेल्प केलेली आहे. तसंच डॉक्टरांनी मला स्मूथ व्हायसाठी औषध दिलेलं. सो माझी त्याने सुद्धा हेल्प झाली. तर तुम्हाला जेव्हा असे काही एक्स्ट्रीम त्रास असतात, बाकीचे त्रास आहे ते नॉर्मल आहे. पण ज्यावेळी ते त्रास एक्स्ट्रीम होतात, त्यावेळी नक्कीच डॉक्टरांसोबत कॉन्टॅक्ट करा. डॉक्टरांना व्हिजिट करा. डॉक्टर त्यावर नक्कीच काही ना काहीतरी मेडिसिन देतातच. तर तुम्ही काकडी सुद्धा खाऊ शकता. काकडीने सुद्धा बॉडी डिहायड्रेटेड होत नाही. तर लिक्विडच फक्त जात नसेल, तर ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वॉटर आहे असे फ्रुट्स सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जसं कलिंगड घेऊ शकता, काकडी घेऊ शकता. काकडी तर रोजच्या जेवणामध्ये घ्यायलाच हवी आणि कलिंगड खाऊ शकता. त्यानंतर अंगूर खाऊ शकता. मोसंबी, संत्री खूप जास्त चांगली असतात डिलिव्हरीमध्ये, ते खाऊ शकतात. पण फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये कुठलीही गोष्ट कोणाच्याही म्हणण्यावरून खाल्ल्या-पिल्यापेक्षा तुम्ही एकदा डॉक्टरांसोबत नक्कीच या गोष्टी डिस्कस करायला हवं. कारण प्रत्येक प्रेग्नन्सी ही वेगळी असते. ज्या गोष्टींचे साइड इफेक्ट्स नाहीये, जसं दूध, दही, ताक वगैरे या गोष्टी वेगळ्या झाल्या. पण जे फ्रुट्स आहेत याबद्दल नक्कीच डॉक्टरांना विचारून घ्यायला हवं. कारण आपल्यासाठी आपल्याला सांगणारे जे काही कोणी असतात त्यांनी मॅक्स टू मॅक्स 4 ते 5 प्रेग्नन्सी बघितलेल्या असतात. पण डॉक्टरांनी प्रत्येक केस बघितलेली असते. स्पेशली आपली केस ही डॉक्टरांना माहिती असते. आपल्या प्रेग्नन्सीमध्ये काही रिस्क आहे का? त्यात आपली प्रेग्नन्सी कशी आहे? या सर्व गोष्टी डॉक्टरांना माहिती असते. त्यामुळे डॉक्टरांना विचारूनच कुठलीही गोष्ट घ्यायची आणि मेन डॉक्टरांनी दिलेल्या मेडिसिन्स ह्या अजिबात स्किप करायच्या नाहीत. कारण या दरम्यान बाळाला जे लागणारे घटक आहेत त्या गोष्टींच्या मेडिसिन दिल्या जातात. ज्या बाळाच्या व्यवस्थित ग्रोथसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो ओव्हरऑल प्रेग्नन्सी मेडिसिन अजिबात स्किप करायचं नाही. खूप जणांचे गैरसमज असतात की मेडिसिन घ्यायला नाही पाहिजे, त्यांनी बाळ व्यवस्थित बनत नाही वगैरे या सर्व गोष्टी. काही जण असं सुद्धा म्हणतात, आमच्या वेळेस आम्ही काहीच घेतलं नाही तरी आमची बाळ हुशार नाही झाली का? तर आता त्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. आधी अवेलेबल नव्हत्या गोष्टी किंवा आधी पॉसिबल सुद्धा नव्हतं. पण आता मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेले आहेत की खूप ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, जसं बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटच्या मेडिसिन्स वगैरे या सर्व गोष्टी दिल्या जातात. त्यामुळेच आताची जी मुलं आहेत ती खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, खूप जास्त शार्प आहे. कारण त्यांना ज्या गोष्टींची, ज्या घटकांची गरज आहे ती प्रेग्नन्सीमध्येच मिळते. त्यामुळेच मेडिसिन ही अजिबात स्किप करायची नाही. तर असा होता माझा आजचा हा व्हिडिओ. नेक्स्ट पार्टमध्येच म्हणजे आपण थर्ड पार्टमध्ये बघणार आहोत की प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये जे मिसकॅरेज होतात, अबॉर्शन्स होतात, त्याची कारणे काय आणि त्याचे उपाय काय, त्यासाठी आपण कुठली काळजी घेऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. तर या आधीचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो नक्की बघा. त्यामध्ये मी
फर्स्ट ट्रायमेस्टर बद्दल मंथ वाईज खूप डिटेल अशी माहिती सांगितलेली आहे की फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये काय काय होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही त्रास होतात त्यावर उपाय बघितलेले आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मिसकॅरेज आणि अबॉर्शन्स याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रेग्नंट फ्रेंड्स फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.